नमस्कार मंडळी. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी गावाकडे गेले होते, तर तेव्हा ब्लॉग काढायला मला काही जमलं नाही. तर थोडेसे नॉर्मल असे मी ब्लॉग काढले होते, तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे. आता शेवटी तुम्ही पण माझी फॅमिलीत आहात, तर तुमच्यासोबत पण प्रत्येक गोष्ट मी शेअर करते असं मला तरी वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर मग इथं चाललेलं होतं माझ्या मम्मीचं लाडू बनवायचं. तर हे लाडू बनवायचे होते खारी खोबऱ्याचे. तर म्हटलं मम्मी बनवत होती, तर म्हटलं चला मी पण थोडासा व्हिडिओ काढते, ब्लॉग काढते. तर मम्मीला इथं खूप असं वेगळं काहीतरी वाटत होतं की पहिल्यांदा व्हिडिओ काढते. तर गावाकडे जास्त कुणाला माहिती नाही आहे मी म्हणजे ब्लॉग बनवते किंवा यूट्यूबवर चॅनल आहे, तर जास्त कुणाला माहितीच नाही. फक्त जे माझे घरचे त्यांनाच माहिती आहे. पण गावाकडे मी जास्त बनवत नाही, त्यामुळे मग एवढं कुणाला काय वाटतच नाही. तर त्यानंतर इथं मम्मीने मग सगळं खारी खोबरं, पुन्हा काजू बदाम, त्यात बरंच काय काय असतं ते सगळं इथं बारीक करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर इथं गूळ घातला. तर एवढं सामान घेतलेलं आहे तेवढंच मम्मीने इथं गूळ पण घातलेला आणि त्याला पण त्याचं पाक बनवून घेतलं होतं. आणि हे पाक तिने तेलातच बनवलं होतं. तर माझी मम्मी खारी खोबऱ्याचे लाडू खूप छान अशी बनवत असते. तर मी एकदा बनवले होते, तसे मी पुन्हा बनवलेच नाही. तर मला काय जास्त एवढे व्यवस्थित येत नाही. तर माझी मम्मी खूपच छान अशी बनवते. आणि मग इथं माझी मम्मीने मस्त हलवून घेतलं आणि मस्त असे लाडू बनवत होती. तर पाक पण असं एकदम प्रमाणात झालं होतं. तर कंटिन्यू बनवती ती, त्यामुळं मग तिला प्रॅक्टिस होऊन गेलेली आणि तिला थोडंसं वेगळंच वाटत होतं. पण मला असं झालं मी टाकू का नको व्हिडिओ, पण परत म्हटलं नाही थोडंसं टाकावं. कारण की इथं व्हिडिओ शेअर करायचं म्हटलं की मला पण चांगलं वाटत होतं की माझ्या फॅमिलीसोबत शेअर करावं व्हिडिओ. तर असं इथे चाललेलं होतं मग माझं. आणि असं काही नव्हतं की मी व्हिडिओ टाकणार म्हणून, मी असं सहज आपलं काढत होते. आणि नंतर मग तो चांगलाच मग जास्त मोठा झाला, तर म्हटलं चला टाकूया. तर मग त्यानंतर इथं मम्मीने फायनली सगळं असं एकदम मिक्स करून घेतलं. आणि इथं लागली होती मम्मी मग लाडू बांधायला. आणि बघू शकता मम्मी गावाकडं खूप मोठे मोठे लाडू बांधायच्या. तर माझं 2 लाडू, तर मम्मीचं एकच लाडू असा. तर असे मम्मी मोठे मोठे लाडू बांधत होती. आणि बघू शकता एवढं पाक हे करून सुद्धा केवढे छान असे मस्तपैकी लाडू झाले होते. आणि मम्मी मस्त असे मोठे मोठे लाडू बांधून घेत होती. आणि मग मस्त तिने लाडू बांधून पण घेतले. तर खरंच गावाकडची मजा खूपच छान असते. गावाकडं जे शहरात नाही भेटत ते गावाकडं भेटतं. गावाकडं खूपच छान अशी मजा आहे. तर मग मम्मीने लागली बांधायला, तर म्हटलं चला मी पण थोडीशी हेल्प करू लागते. मग त्यानंतर मी आणि मम्मीने दोघींनी मिळून लाडू बांधले. तर माझे लाडू छोटे छोटे होत होते, मम्मीचे खूप मोठे होत होते. तर मग जास्त क्वांटिटीमध्ये करायचे होते, तर पूर्ण 5 किलोचे लाडू होते. तर त्यामुळं मग मी छोटे छोटे बांधत होते आणि मम्मी मोठेच बांधत होती. तर आता जशी हाताला सवय असली तशी. तर त्यानंतर मग फायनली मम्मीने आणि मी सगळ्यांनी दोघांनी मिळून मग मस्तपैकी लाडू बनवले. तर छोटासा ब्लॉगच आहे, तर कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ काढायला पण खूपच मजा येत होती. तर आम्ही बोलत हसत होतो नाही का व्हिडिओ काढायचा म्हणून. तर म्हणजे बरंच असं गावाकडचं खूपच वेगळं असतं नाही का, एक फिलिंगच वेगळी असते. तर मग तेच आमचं चाललेलं इथं. तर बघू शकता. आणि फायनली त्यानंतर खूप वेळाच्या नंतर आमचे सगळे लाडू बनवून असे तयार होते आणि खूप सारे असे लाडू झाले होते. बघू शकता खूप असे छान झाले होते. तर आजचा ब्लॉग एवढाच. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गावाकडचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.